आज आपण मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला म्हणजे ढाबा स्टाईल काजू मसाला ग्रेव्ही आणि त्यासोबत लुसलुशीत असे हे मऊ नान जे की घरीच बनवणार आहोत। आता हॉटेलसारखं जेवणासाठी हॉटेलमध्ये जायची गरज नाही किंवा रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही। आता रेस्टॉरंटसारखं जेवण घरीच बनवण्याची सोपी पद्धत आणि सोपी ट्रिक। तर सर्वात अगोदर आपण नानचं पीठ लावायला घेऊया। तर इथे 1 वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलं, त्यामध्ये 2 चमचे साखर घातली। साखर आणि दूध जे आहे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं, जेणेकरून साखर जी आहे व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी इतकं फेटाळलेलं दही घेतलं। दही जे आहे व्यवस्थित असं फेटाळून घेतलं, अजिबात गुठळ्या राहता कामा नये। त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं, म्हणजे तिन्ही जिन्नस जे आहे छान असे एकत्रित होतील, एकसंध होईल। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा म्हणजे आपला जो मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो ना, त्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला। सोडा घातला, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ आणि सोडा जो आहे व्यवस्थित एकसंध होईल। त्यानंतर मैदा घेतला, 2 वाटी मैदा घेतला। आता इथे जर तुम्हाला थोडंसं ओलसर वाटत असेल किंवा मग पातळ पीठ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन मैदा घातला तरीसुद्धा चालेल। तर आणखीन थोडा मैदा घातला तरीसुद्धा चालेल प्रमाणाप्रमाणे। त्यानंतर व्यवस्थित असं हे पीठ लावून घेऊया। आता हे पीठ जे आहे खूप जास्त गुंथायचं नसतं किंवा खूप जास्त आपण चपातीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने अजिबात मळायचं नसतं। इथे मला थोडंसं ओलसर वाटलं, त्यामुळे मी साधारण अर्धी वाटी पीठ जे आहे इथे वापरलं। आता वजनाने म्हणाल तर एकंदरीत मला 400 ते 450 ग्रॅम जो आहे मैदा लागलेला आहे। त्यानंतर हे पीठ जे आहे छान असं एकत्रित करून घेऊया। आता हे पीठ खूप जास्त घट्टसर लावायचं नाही किंवा खूप जास्त सैलसर लावायचं नाही। आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना कणिक, त्याच पद्धतीने अगदी थोडंसं पातळसर ठेवायचं। त्यानंतर चमचाभर तेल लावलं, पिठाला तेलाने छान असं ग्रीस करून घेतलं आणि ह्या पिठाला आपली जी काजू मसाला ग्रेव्ही आहे ती भाजी होईपर्यंत ह्याला आपण रेस्ट देऊया। आता त्या भाजीला साधारण 20-25 मिनटात जाणार आहेत, तर साधारण 20 ते 25 मिनटं या पिठाला आपण रेस्ट द्यायची। आता ही जे नान आहेत फक्त काजू मसालासोबत नाही तर पनीरसोबत, शेवभाजीसोबत किंवा अन्य कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता। आता याला रेस्ट करायला ठेवून दिली। त्यानंतर इकडे थोडीशी भाज्यांची चॉपिंग करून घेऊया। तर इथे मीडियम साईजचे 2 टोमॅटो, त्यानंतर 2 कांडे जे आहे लसूण तो घेतला सोलून, त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले। त्यानंतर 4 ते 5 कांदे घेतले, यातले 2 कांदे जे आहे एकदम बारीक चॉपिंग करून घ्यायचे आहेत। ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये असेच घालायचे आहे परतवून, त्यामुळं ग्रेव्हीमध्ये दिसतील इतके मोठे अजिबात कट करायचे नाही। जितके आपल्याला बारीक कट करून घेता येईल ना तितके बारीक कट करून घ्यायचे। तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे हे कांदे मी कट करून घेतले। आता हे कांदे कट करून झाले तर बाकीचे मीडियम साईजचे 3 कांदे जे आहे उभ्या स्लाइसेसमध्ये कट करायचे, ह्याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे। तर हे एवढं कांद्याचं प्रमाण जे आहे परफेक्ट आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रमाण आहे हे 4 ते 5 जणांसाठी अचूक प्रमाण आहे, त्यामुळं डोळे झाकून फॉलो करू शकता। त्यानंतर हे सुद्धा कांदे जे आहे व्यवस्थित कट करून घेतले। साधारण 10 ते 15 असे हे काजू घेतलेले आहेत मी, म्हणजे याच्याने काय होतं ग्रेव्ही आपली छान घट्टसर क्रीमी होते। त्यानंतर इकडे 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं कढईमध्ये। पाणीला उकळ आली छान की यामध्ये कांद्याचे स्लाइसेस त्याचसोबत काजू जे आहेत ते घातले आणि छान असे 5 ते 7 मिनटं बॉईल करून घेऊया, म्हणजेच काय कांदा छान पद्धतीने मऊ पडेल आणि काजूसुद्धा मऊ पडेल। इतकं याला आपल्याला जे आहे उकळवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 7 मिनटं झाले तर तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊ पडलेला आहे, काजूसुद्धा मऊ पडलेला आहे। तर पाण्यातून काढून घेतले, थंड करून घेऊया। पूर्णतः थंड केल्याशिवाय अजिबात मिक्सरमध्ये त्याला वाटायचं नाही। त्यानंतर कढई ठेवली, परत त्यामध्ये 1 पळी जे आहे साजूक तूप घातलं। पोह्याचे चमच्याने म्हणाल तर 4 ते 5 चमचे साजूक तूप घातलं। त्यानंतर 150 ग्रॅम इतके काजू घेतलेले आहे, वाटीने म्हणाल तर पाऊण वाटी जे आहे ते काजू घेतलेले आहे। त्यानंतर हे काजू जे आहे अगदी
लो फ्लेमवर आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं ह्याला तुपामध्ये छान रोस्ट करायचे आहे. हलकेसे सोनेरी होत नाही ना तितके आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहतच असाल की हलका काजूचा रंग बदललेला आहे, यापेक्षा जास्त काजू परतवायचे नाही. त्यानंतर आणखीन थोडंसं 2 ते 3 चमचे आणि पळीने म्हणाल तर अगदी अर्धी पळी जे आहे तूप घातलं. त्यानंतर काही खडे मसाले म्हणजे स्टारफूल, तमालपत्र, मसाला विलायची, लवंग, मिरे आणि इकडे जे आहे एवढे मसाले घातले. आता अगोदर जिरे घातले नाही, जिरे जळतील त्यामुळं अगोदर घातले नाही, मसाला घातला. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले. जिरे लगेच तडतडले, थोडेसे हलके तडतडले की लगेचच चॉपिंग केलेला जो कांदा होता ना बारीक कट केलेला तो घालून घेतला. आता हा जो कांदा आहे हलका मऊ पडू द्यायचा आहे. याला खूप असं क्रिस्पी किंवा खूप असा रंग बदलेल इतकं आपल्याला परतवायचं नाही आहे. त्यानंतर लगेचच लगोलग पाव चमचा हळदी घातली. आता या स्टेजला हळदी घातली ना की रंग सुरेख येतो भाजीला, त्यामुळे इथे मी हळदी घालून घेतली. आता हळदी घातली, कांद्यामध्ये मिक्स केली. आता कांदा थोडासा मऊ पडत आहे तोपर्यंत इकडे लगेच टोमॅटोची जी आहे आपले टोमॅटो, लसूण, आलं, मिरची याची ग्रेव्ही करून घेऊया. तर हे मिक्सरमध्ये घालून घेतलं आणि ह्याची ग्रेव्ही करून घेतली. अजिबात पाण्याचा वापर न करता ही ग्रेव्ही करून घेतली. संपूर्ण ग्रेव्ही तुमच्या देखतच मी या कढईमध्ये घालून घेतली. जितकी बनवली तितकी लगेचच कढईमध्ये ओतून द्यायची. अगोदर टोमॅटोची घालायची, कारण टोमॅटोला थोडासा आंबटसरपणा असतो ना, त्यामुळं झाकण देऊन अगदी 4 ते 5 मिनटं ह्या ग्रेव्हीला शिजून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची. लो फ्लेमवर ही ग्रेव्ही जी आहे मस्त शिजवून घ्यायची. त्यानंतर झाकण काढून पाहिलं, व्यवस्थित ग्रेव्हीला हलकंसं तेल सुटलेलं होतं. इतकेच आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे तळून घ्यायची. त्यानंतर हिला सोडून दिलं ग्रेव्हीला. त्यानंतर इकडे आपला काजू आणि कांदा लगेचच मिक्सरमध्ये घालून घेतला. ह्याचीसुद्धा छान ग्रेव्ही करून घेऊया. आता अगोदर टोमॅटोची ग्रेव्ही घालायची, त्यानंतर कांद्याची ग्रेव्ही घालायची, कारण मी तुम्हाला म्हटलं की टोमॅटो थोडासा आंबटसर असतो. त्यानंतर त्यामध्ये सुद्धा पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कुठल्याही ग्रेव्हीमध्ये, कारण आपण कांदा पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि कांदा जो आहे छान पद्धतीने मऊ पडलेला आहे. लगेच ही सुद्धा ग्रेव्ही घातली, छान असं मिक्स केलं. झाकण देऊन 4 ते 5 मिनटं मंद आचेवर ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवून देऊया. अधूनमधून चेक करायचं, कारण ही जी ग्रेव्ही आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तर मग तळाला चिकटू शकते. लगेचच इथे सुखे मसाले घालूया. साधारण मी इथे 1.5 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे. त्यानंतर 1 चमचा धनेपूड घातली आहे आणि जर तुम्हाला इथे तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर मग अर्धा चमचा मी इथे तिखटाची मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे. चवीनुसार मीठ. आता तिखटाचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. म्हणजे हे जे मसाले आहे ना या स्टेजला घातले की रंग सुरेख येतो आणि मसाले घातल्यामुळं पटकन ग्रेव्हीला तेलसुद्धा सुटतं आणि त्याच लगोलग ही ग्रेव्हीचा रंग सुरेख होतो. त्यानंतर हे जे मिक्सरमध्ये आपण ग्रेव्ही काढली होती त्यामध्ये साधारण पाव वाटी इतकं पाणी घालून मी परत फिरवून घेतलं. फक्त ती मिक्सरच्या जारची जी ग्रेव्ही चिकटलेली असते ना ती काढण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि तितकीच पाणी या ग्रेव्हीमध्ये घालायचं. जर तुम्हाला पातळ करायची असेल ना तर तुम्ही साधारण वाटीभर पाणी कोमट करून घाला. गार पाणी अजिबात घालू नका. अगदी कोमट गरम पाणी करून ग्रेव्हीमध्ये घाला. म्हणजे काय होतं, ग्रेव्हीचा रंग जो आहे उडत नाही किंवा ग्रेव्हीचा रंग खराब होत नाही. त्यामुळं जर तुम्हाला इथे पातळ ग्रेव्ही हवी असेल तर कोमट पाणी करून घातलं जाईल, थंड पाणी घालू नका. त्यानंतर 1 चमचा कस्तुरी मेथीसुद्धा घातली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कस्तुरी मेथी जी आहे आवर्जून घाला. फ्लेवर खूप छान येतो, चव छान येते. झाकण दिलं, अगदी 2 ते 3 मिनटं जी आहे शिजवून घेतली मंद आचेवर. आता पूर्णतः ग्रेव्ही शिजेपर्यंत गॅसची जी आच आहे ना पूर्ण मंद ठेवलेली आहे. म्हणजे एकदम लो फ्लेमवर जी आहे ही ग्रेव्ही शिजवून घेतली. पाहू शकता छान असे बुडबुडे ग्रेव्हीला येत आहे. आता या स्टेजला इतकी ग्रेव्ही शिजली की लगेचच तळलेले काजूसुद्धा घातले आणि काजू जे आहे थोडेसे उशिरा घालायचे, म्हणजे खूप जास्त मऊ पडत नाही, कारण आपण काजू पहिले रोस्ट करून घेतलेले आहे. काजू घातले, परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता या स्टेजला तर तुम्हाला घट्ट वाटत असेल भाजी तर कोमट पाणी करून घातलं तरीसुद्धा चालेल. फक्त थंड पाणी घालू नका, नाही तर चव बिघडू शकते. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि ग्रेव्ही पाहू शकता काय सुंदर रंग आलेला आहे. आता ही जी आपली दुधावरची साय असते किंवा दुधावरची मलाई असते ना, 2 चमचे मलाई छान फेटाळून घातली. याऐवजी तुम्ही इथे अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. पण आपल्या घरामध्ये सहसा
प्रत्येकच वेळेस अमूलची फ्रेश क्रीम ॲवेलेबल नसते, तर आपण दुधावरची मलाई वापरू शकता. अशा तुम्ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये वापरू शकता. फक्त छान फेटाळून घाला, जेणेकरून असे जे मलाईचे दाटसर कण असतात ना ते दिसून येत नाही. तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतली. आणि तुम्हाला वाटतंय का की ग्रेव्हीमध्ये मी मलाई घातलेली आहे? अजिबात नाही, इतकी फेटाळून व्यवस्थित घालून घेतली. झाकण दिलं, 5 ते 6 मिनटं परत एकदा मस्त अशी शिजून घेतली. आणि अशा पद्धतीने ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल आपली ही ढाबा स्टाईल काजू मसाला ग्रेव्ही जी आहे तयार झाली. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आणि मस्त अशी ही हॉटेलच्या स्वादची घरच्या घरी तयार झालेली भाजी, कमी खर्चात आपण घरी स्वच्छतेखाली आणि आपल्या कमी मसाल्यामध्ये, कमी तेलामध्ये. आता ही भाजी जी आहे तेलामध्ये सुद्धा होऊ शकते, पण तुपामध्ये ह्याची चव जी आहे दुप्पट नाही तर तिप्पट वाढते. त्यामुळं इथे मी तुपाचा वापर केला. परत 2 मिनटं झाकण दिलं कोथिंबीर घातल्यावर सुद्धा. आणि पाहू शकता किती मस्त असं हे वरती तर्री आलेली आहे तुपाची. इथे तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग हाफ केलं तेल तूप तरीसुद्धा चालेल, किंवा मग मी तर म्हणेल की पूर्ण तर तूप घातलं की भाजीची चव खूप जास्त वाढते, अगदी रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्यासारखी. आता ही भाजी तयार झालेली आहे आपली काजू मसाला ग्रेव्हीची. तर पीठ चेक करूया. पाहू शकता पीठ मस्त असं भिजलेलं आहे आणि पीठ छान फुगलेलं सुद्धा आहे. तर या पिठाला परत एकदा थोडीशी जी आहे मालिश देऊन घेऊया, म्हणजे पीठ जे आहे व्यवस्थित जर वरून सुकल्यासारखं झालं असेल ना तर छान पद्धतीने मिक्स होईल. तर या ठिकाणी पोळपाट घेतला. पोळपाटवर अगदी अर्धा चमचा इतकं तेल लावलं, म्हणजे या जे नान आहेत ना याला सुकं पीठ लावायचं नसतं, त्यामुळं अर्धा चमचा जे आहे पोळपाटावर आपण तेल घातलं की आपले हे नान जे आहे पोळपाटाला चिकटत नाही. किंवा मग तुम्ही इथे आपला जो पोळपाट असतो ना तो दुसरा घेतला तरीसुद्धा चालेल, ज्यावर चिकटणार नाही. नाहीतर मग तेल लावलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग प्लॅटफॉर्मवर सुद्धा करू शकता. आता हे जे नान असतात गोल नसतात, अंडाकृती असतात, किंवा मग थोडेसे जे आहे लांबट असतात, तर ते तशा पद्धतीने लाटून घेतलं. वरून थोडीशी कस्तुरी मेथी लावली. हवं तर इथे तुम्ही कोथिंबीर कलोंजीसुद्धा लावू शकता, किंवा मग काही नाही लावलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर हातावर नान उचलून घेतला, थोडंसं पाणी लावलं, जेणेकरून नान जो आहे छान तव्याला चिकटून राहील आणि आपल्याला भाजताना त्रास होणार नाही. त्यानंतर तव्यावर नान घातला. गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवली. तवा थोडासा तापला की नान घालायचा. खूप जास्त कडकडीत तवा तापायचा नाही, नाहीतर काय होतं लगेचच नान जो आहे खालून जळल्यासारखं होईल. त्यामुळं नॉर्मल तवा तापला की गॅसची फ्लेम जी आहे मीडियम करायची, नान टाकायचा आणि नानला थोडेसे हलके वरती बुडबुडे आले का मग अशा पद्धतीने तवा सगळीकडं फिरवून असं जे आहे नान भाजून घ्यायचं. एकाच ठिकाणी भाजायचं नाही, सगळीकडे व्यवस्थित फिरवायचं, म्हणजे सगळीकडे भाजलं जाईल, कुठेही कच्चा राहणार नाही. आणि एकाच ठिकाणी जर आपण धरून बसलो तर नान आपला जळला जाईल. तर हे बघा मस्त असं झालं आहे का नाही बरं. आता आपण जेव्हा हॉटेलमध्ये खातो तर ते भट्टी असते, भट्टीमध्ये नान तयार होतात, पण आपल्याकडे घरामध्ये जर नान बनायचे असले तर आपल्याला अशीच पद्धत वापरावी लागेल. आणि ही पद्धत काय वाईट नाही बरं का, एकदम मस्त आहे हे. आणि घरगुती पद्धतीने आणि घरच्या घरीच अशा पद्धतीने आपण नान बनवून रेस्टॉरंटसारखी ढाबासारखी जी आहे चव घरात घेऊ शकतो. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने हा नान जो आहे व्यवस्थित भाजून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही कच्चा नाही, सगळीकडे व्यवस्थित भाजून घेतला. फक्त भाजताना थोडीशी काळजी घ्यायची. त्यानंतर दुसऱ्यासुद्धा तुम्हाला आणखीन एक नान करून दाखवते. तर नानला आहे ना विशेषतः अशी काही गोल वगैरे आकार नसतो, एक अंडाकृती शेपसुद्धा किंवा मग फुग्यासारखा शेप असतो. तर इथे तुम्ही गोल केलेत ना तरीसुद्धा चालेल. त्यानंतर दुसरासुद्धा नान जो आहे लाटून घेतला, त्यावर सुद्धा थोडंसं पाणी लावलं आणि कसुरी मेथी लावून पाणी लावून जे आहे तव्यावर घातला. आता तव्यावर नान घातला की गॅसची फ्लेम जी आहे मीडियम टू हाय करायची. आणि मीडियम टू हाय फ्लेमवर ज्यावेळेस नानला वरून असे फुगे फुटतात ना, हे बघा अशा पद्धतीने लगेचच तवा उचलायचा आणि नान भाजून घ्यायचा. हे बघा हा सुद्धा नान जो आहे मस्त प्रकारे भाजला आहे, व्यवस्थित असा हा नान भाजला आहे, कुठे कच्चा नाही. हवं तर तुम्ही यावर साजूक तूप लावा किंवा मग बटर लावा, किंवा मग असेही खाल्ले ना तरीसुद्धा छानच लागतात. आणि खालूनसुद्धा कच्चा नाही, खालूनसुद्धा भाजला जातो, दोन्ही प्रकारे भाजला जातो.
जातो, फक्त भाजताना थोडीशी काळजी घ्यायची. लो टू मिडियम आणि मग लास्टला मिडियम टू हाय फ्लेम असे हे नान भाजून घ्यायचे. तर हे बघा, एका मागोमाग सर्व नान जे आहे मी याच पद्धतीने बनवून घेतले आणि सगळे नान एकसारखे दिसायला झालेले आहेत, जणू काय भट्टीमध्ये शेकलेत किंवा मग भट्टीमध्येच भाजलेत किंवा मग ढाब्यावरून आणलेत. अशा पद्धतीने हे नान जे आहेत तयार झाले. सोबतच आपली मस्त अशी ही घट्टसर काजू मसाला ग्रेव्ही, अगदी ढाबा स्टाईल. आता या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जर काजू मसाला ग्रेव्ही नसेल करायची तर मग अशीच पद्धत वापरून तुम्ही पनीर किंवा मग शेवभाजी किंवा मग आणखीन तुम्हाला छोले वगैरे करायचे असले तर ही ग्रेव्ही तुम्ही वापरू शकता किंवा मग ह्या ग्रेव्हीला थोडंसं ट्विस्ट देऊन सुद्धा करू शकता. हे बघा, मस्त अशी ही घट्टसर काजू मसाला ग्रेव्ही सोबत मस्त असे हे लुसलुशीत नान झाली का नाही एकदम ढाब्यासारखी किंवा मग रेस्टॉरंटसारखी एकदम मस्त अशी ही मेजवानी तयार. मग तुम्हाला आता पुढे कधीही बाहेरचं जेवण जेवावंसं वाटलं ना तर मग अशा पद्धतीने घरीच तयार करा आणि घरीच बाहेरचं जेवणाचा आस्वाद घ्या. घरच्या घरी स्वच्छतेने, अनहायजीन पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम व्यवस्थित आपले हे घरचे सगळं साहित्य वापरून एकदम स्वच्छ अशा पद्धतीने घरच्या घरी जेवण जे आहे एकदम ढाब्यासारखं तुम्ही जे आहे ढाब्यासारखी चव घरातसुद्धा अनुभवू शकता. चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा.